आपण कार्बन कंपाऊंड्स मध्ये आज एका अतिशय महत्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत. दॅट इज ऑलरेडी आपण याला काल स्टार्ट केलं होतं. फंक्शनल ग्रुप्स. आपण ऑलरेडी आता स्ट्रक्चर काय असतात, कोणकोणत्या टाईपचे असतात, लॉंग चेन्स कशा लिहायच्या, रिंग्स कसे बनतात, त्यांचे नाव कसे लिहितात हे आपण पाहिलेलं आहे. एक जनरल फॉर्म्युले पाहिलेले आहेत, अल्केन्स, अल्किन्स, अल्काइन्सचे. अल्काइल एक ग्रुप असतो जे आपण पाहिलं ब्रँचमध्ये. ज्या वेळेस काल जे आपण आर डॅश एच लिहित होतो आणि मग आपण त्या एच ला काढून तिथे एक्स लिहिला, ठीक नाही. तर तो जो आर असतो अल्काइल ग्रुप. आपण तिथे कार्बन म्हणतो पण तो ऍक्च्युली एक अल्काइल ग्रुप असतो. अल्काइलचा सरळ अर्थ असतो CH3. ठीक आहे. एक हायड्रोजन निघून जातो कार्बन सोबत जो बॉन्डेड आहे आणि त्याची जागा एखादा फंक्शनल ग्रुप घेतो. तसं आपण काल पाहिलं होतं की आर डॅश आपण जेव्हा एच लिहितो तेव्हा हायड्रोजन त्याच्यासोबत आहे आणि हा जो आर असतो हा असतो अल्काइल ग्रुप. ठीक आहे. अल्काइल ग्रुप असतो. पण जेव्हा आपण याच्यातून आर सोबत एच काढून इथे एखादा एक्स दुसरा कोणताही ग्रुप लावतो तेव्हा हा अजूनही काय राहतो, अल्काइल ग्रुपच राहतो हा, पण हा राहतो फंक्शनल ग्रुप. तर तुम्हाला फंक्शनल ग्रुप काय आहे मी काल सांगितलं. इट इज द ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम्स. हे बेटा इकडे बघ. ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम्स which decides the physical and chemical properties of the carbon compounds or organic compounds. कार्बन कंपाऊंड्सलाच आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणतो, कारण हे लिव्हिंग बिंग्स ओरिजिन असतात, तिथून आलेले असतात. आता फंक्शनल ग्रुपचं त्यामुळे महत्व का वाढतं, कारण फंक्शनल ग्रुप आपल्या नवीन कॅरेक्टरिस्टिक कंपाऊंड देतो आणि हे कॅरेक्टर्स, हे नवीन कंपाऊंड्स पुन्हा आपल्याला डेली लाईफमध्ये वेगवेगळ्या युजेसमध्ये येतात. आता त्यांचे खूप सारे ऍप्लिकेशन्स आहेत डेली लाईफमध्ये आणि ही खूप एक कॉम्प्लेक्स प्रोसेस असते असे कंपाऊंड्स फॉर्म करणं, त्याला नंतर डेली लाईफमध्ये यूजमध्ये आणणं. ठीक आहे. तर हे जे फंक्शनल ग्रुप आहेत हे मेनली नायट्रोजन, त्यानंतर हायड्रोजन, त्यानंतर हॅलोजन आणि ऑक्सिजन या चौघांनी मिळून बनलेले असतात. अजून नायट्रोजन वाले जेवढे आहेत ते आपण आत्ता नाही लर्न करत, आपण ते 11-12 स्टँडर्डला करतो. त्यांना आपण अमाइन्स म्हणतो. जिथे नायट्रोजन ऍड केला जातो ते अमाइन्स असतात. ठीक आहे. मग थोडे थोडे सेम वाटणारे असतात अल्डिहाइड्स, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड. ठीक आहे. दीज ऑल आर ऍक्च्युली फंक्शनल ग्रुप्स. तर आता जे मेन फंक्शनल ग्रुप आहेत त्यामध्ये एक असतो तुमचा अल्कोहोलिक ग्रुप, OH वाला. ठीक आहे. एक असतो अल्डिहाइड वाला ग्रुप, COH वाला. ओ हा नेहमी कार्बन सोबत डबल बॉन्ड बनवतो. त्याचं रिझन आहे की ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 आहे. तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे. त्याला इलेक्ट्रॉनची गरज असते म्हणून तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो आणि त्याची व्हॅलेन्सी 2 असल्यामुळे तो कार्बन सोबत डबल बॉन्ड बनवतो. ठीक आहे. आणि म्हणून आपण CO आणि H हा जो ग्रुप आहे हा बऱ्याचदा स्टुडंटला कन्फ्यूज करतो. कारण COOH नावाचा एक ग्रुप असतो आणि COH नावाचा एक ग्रुप असतो. पाहिल्यावर दोन्ही सारखेच वाटतं. तर जो कार्बोक्सिलिक ऍसिडचा ग्रुप आहे, जसं तुम्ही इथेनॉइक ऍसिड म्हणता, त्याच्या आता इथेनॉइक ऍसिडचंच आपण एक अजून नाव दिलेलं आहे ऍसिटिक ऍसिड. ठीक आहे. विनेगर म्हणतो आपण त्याला. हे जे आहेत हे आता बघा विनेगरचा तर यूज आपण खूप करतो. तर हे फंक्शनल ग्रुप जे आहेत हे मेन कोणते आहेत, त्याचं रिप्रेझेंटेशन काय आहे, त्याचं एक कॉमन नेम काय आहे. कॉमन नेम म्हणजे तुम्ही जसं लिहिता तसं वाचता, ते झालं कॉमन नेम. आणि दुसरं असतं त्याचं IUPAC नेम. IUPAC नेम त्यांच्या रूल प्रमाणे असतात. त्यांनी रूल ठरवलेले आहेत कोणत्या कंपाऊंडला नेमकं कसं आपण आयडेंटिफाय करणार. तर कॉमन नेम आणि IUPAC नेम हे दोन्ही तुम्हाला बेसिकली माहित पाहिजे. ठीक आहे. कॉमन नेम ऍक्च्युली पाहिल्याबरोबर जसं दिसतं तसं सांगणे ते सोपं असतं. IUPAC नेम डायरेक्ट नाही सांगता येत, कारण त्याला खूप सारे रूल्स आहेत आणि त्याच्यामुळे ते थोडंसं हार्ड बनतं पुढं समजून घ्यायला. तर फंक्शनल ग्रुपचं इम्पॉर्टन्स आपल्या लक्षात आला असेल की याच्यातून खूप सारे कंपाऊंड्स बनतात आणि हे कंपाऊंड्स आपल्याला
पुढे ऍप्लिकेशन लेवलला यूज होतात. तर आता आपण काही महत्वाचे ग्रुप्स पाहू. जसा आता पहिला जो ग्रुप आहे तो आहे अल्कोहोल. ठीक आहे. अल्कोहोल ग्रुप जो असतो, आता या प्रत्येक ग्रुपसाठी आपण काय करतो, एक जनरल फॉर्म्युला देतो. तसा जर तुम्ही पाहिलं तर अल्केन, अल्कीन, अल्काइन्स हे जे आपण 3 पाहिले होते, ते पण फंक्शनल ग्रुपच आहेत. ठीक आहे. पण ते आपण एका वेगळ्या टेबलमध्ये शिकत नाही. कारण मी जेव्हा CnH2n+2 लिहितो अल्केनचा फॉर्म्युला, तर तिथे मी काय पाहिले, हायड्रोजन किती, कार्बन किती. ठीक आहे. त्याच्यामध्ये हायड्रोजनला रिप्लेस केलं नाही आपण कशाने. पण हायड्रोकार्बनची स्वतःची पण एक सिरीज आहे ना. प्रत्येक फंक्शनल ग्रुप स्वतःची एक होमोलोगस सिरीज बनवतो. म्हणजे होमोलोगस सिरीजचा सरळ अर्थ काय? एक फंक्शनल ग्रुपचा मेंबर बनवला, त्याच पॅटर्नला फॉलो करून आपण अजून दुसरे कंपाऊंड्स तिथे आणले. त्यांची एक सिरीज तयार केली. विच फॉलोज द सेम फॅमिली. ठीक आहे. विच बिलॉंग टू द सेम फॅमिली. सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आणि म्हणून आपण त्याला होमोलोगस सिरीज म्हणतो. एक सिरीज बनते त्यांची. तर बेसिकली लक्षात घ्या, अल्केन्स, अल्किन्स, अल्काइन्स, CnH2n+2, CnH2n, CnH2n-2 हे तिन्ही सुद्धा फंक्शनल ग्रुप आहेत. बिलकुल. तर फंक्शनल ग्रुपमध्ये नेहमी हे डोक्यात नाही धरायचं की आम्ही हायड्रोजन काढला तिथे दुसरं कोणाला तरी बसवलं तेव्हाच फंक्शनल ग्रुप बनतो. नो. हे पण एक फाउंडेशनल फंक्शनल ग्रुप आहेत. पण आपण जेव्हा त्याला स्टडी करतो टेबलमध्ये, तेव्हा आपण स्टार्ट करतो अल्कोहोल वगैरे पासून. तर हे कन्फ्युजन तुमच्यात नसलं पाहिजे म्हणून मी हे सांगत आहे. ठीक आहे. आता पहा बेटा, इथं काय होत असतं, याचा जो काय आपण फॉर्म्युला आता इथे डिझाइन करू. तर अल्कोहोल ग्रुप काय करतो पहा. याचा एक जनरल फॉर्म्युला आहे ROH. ठीक आहे. आता आम्ही याला असं पाहू, ऑर मध्ये आमचा समजा एक अल्केन होता. अल्केन होता म्हणजे काय होता, CnH2n+2 होता. 2n+2 म्हणजे याच्यात कार्बन आणि हायड्रोजन दोघच आहेत. सिंगल बॉन्डेड सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आम्ही काय केलं, हा +2 काय सांगतो, एक कॉन्स्टंट नंबर आहे हायड्रोजनला रिप्रेझेंट करणारा. आणि आता आम्ही पाहत होतो आर सोबत जो H होता त्याला आपण काढून टाकलं आणि त्याच्या जागी एक्स लावला. तो जो एक्स आहे तो आला कोणाच्या जागेवर, हायड्रोजनच्या प्लेसवर तो आला. याचा अर्थ हायड्रोजन एक कमी झाला. तर तो कमी झाल्यामुळे हा जो +2 आहे ना, याला आपण इथे -1 करून +1 लिहितो. समजलं. +1 लिहितो आणि मग इथून आम्ही एक सफिक्स दाखवतो अशा पद्धतीने. ही पण एक पद्धत आहे लिहिण्याची. फॉर्म्युला OH ग्रुप, जिथे जिथे OH ग्रुप लागलेला दिसेल तो आहे अल्कोहोलिक ग्रुप. डॅश OH. ठीक आहे. डॅश काय सांगतो, ह्याच्या आधी हायड्रोजन कार्बन कोणीतरी आहेत. तर एका हायड्रोजनला काढलं आणि त्याच्या जागी आम्ही OH ग्रुप टाकला, अल्कोहोलिक ग्रुप तिथे टाकला. ठीक आहे. जसं आता आपण यांचे वेगवेगळे फॉर्म्युले बनवले. तर हा झाला त्याचा ग्रुप. आणि ह्याच्यासाठी जे सफिक्स लागतं ते असतं ऑल. ठीक आहे. आता अल्कोहोल, ऑल ह्याच्यावरूनच आपण ते नाव दिलेलं आहे. ठीक आहे. आता याचं एक्झाम्पल पहा. असं समजून घ्या की आपला जो पॅरेंट हायड्रोकार्बन आहे तो CH4 आहे. पॅरेंट हायड्रोकार्बन म्हणतात हा मेन, जेव्हा आपण कोणताही फंक्शनल ग्रुप इथं जोडला नाही. आता आम्ही काय केलं, याचं आम्ही नाव काय दिलेलं आहे, मिथेन. हा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे. आता लक्ष द्या, एक 1 बाय 1 या शीटनुसार जाऊ. छान शीट आहे. आता आम्ही काय करणार, इथे याचा फॉर्म्युला कसा लिहिणार, CH4 आहे. यातला एक हायड्रोजन काढून टाकला, CH3. आणि मी तुम्हाला सांगितलं CH3चंच नाव असते अल्काईल. इल, एक हायड्रोजन कमी झाला. तर अल्केन, एन, अल्कीन, इन, अल्काइन, आइन, अल्काइल, इल. तर तो असतो CH3. CH3 दिसला की तो अल्काइल ग्रुप आहे. आता बघा 4 होते 3 झाले. एक हायड्रोजन रिप्लेस झाला OH ने. ॲज इट इज रिप्लेस्ड आपण त्याला असं दाखवू, CH3OH. ओके. मग काय होईल, हा झाला फॉर्म्युला.
आता ह्याचे आपण दोन टाईपने नावं लिहितो. एक आपण लिहितो कॉमन नेम, माहीत असू द्या यूज कशाचा होईल, किती होईल, डोंट नो, पण तुम्हाला माहित पाहिजे. आणि एक त्याचा असते IUPAC नेम. IUPAC नेम हे पुढे चालून जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण हे एक स्टँडर्डाइज मेथड आहे. ठीक आहे. आता स्टँडर्डाइज आहे म्हणून याचे फॉर्म्युले पण खूप जास्त आहेत, म्हणजे याचे रूल्स पण खूप आहेत. आता आपण सगळे रूल्स नाही शिकत आता यावर्षी. तुम्ही म्हणजे एकदम ह्याच्या ABCD मध्ये आहात. ठीक आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला छान 11 स्टँडर्डला एक 2-3 दिवस याची प्रॅक्टिस करावी लागते. पहिला एक दिवस तर म्हणजे जवळपास 1 ते सव्वा तास रूल समजून घेण्यातच जातो. 1.5 तास लागतो. म्हणजे मी जर शिकवायला लागलो तर मी 90 मिनिट्स फक्त याचे रूलच शिकवतो. आणि त्या 90 मिनिट्सवर मी जवळपास 6 डेज फक्त प्रॅक्टिस घेतो. तिथून तुम्ही ए पासून झेड पर्यंत सगळ्या ऑर्गॅनिक कंपाऊंडची नावं लिहायला शिकता. आणि ते शिकलात तर तुम्ही JEE मेन्स मध्ये 25 पैकी 15 ते 16 प्रश्न सॉल्व्ह करू शकता. ही मेथड असते बेटा. तुम्हाला माहित पाहिजे. तुम्हाला म्हणल्यापेक्षा आधी टीचरला माहित पाहिजे की मला काय तयारी करून घ्यायची. काही आलं कर म्हणल्यावर जमत नाही. तर त्याचा बेस नेमका कुठं लपलेला आहे, त्याचं मूळ शोधावं लागते. ते मूळ आता 10वीलाच कळलं पाहिजे. इथं नाही आलं की मग ते बिघडलं सगळं. आता तुम्हाला हेच येत नसेल, ते तर फार पुढे राहिलं. आता बघा याच्या नावात मला पाहिल्याबरोबर काय दिसते आधी? तर आधी अल्काईल दिसते. कळाले ना? अल्काईल दिसते, अल्कोहोल दिसते. तर अल्काईल कोणाचा अल्काईल आहे? हा मिथेनचा अल्काईल आहे. तर मी याला मिथाईल म्हणेल. समजायले? मिथाईल म्हणेल. कॉमन नेमचा अर्थ काय? ऐका मी काय सांगायलो. जसं दिसते तसं लिहा. पहिल्यांदा जसं दिसला कोण? CH3 हा मिथेन पासून बनलेला आहे, अल्काईल आहे. मिथ लावला तो मिथाईल झाला. तर याचं नाव काय झालं? मिथाईल. आलं. आणि अल्कोहोलिक ग्रुप आहे OL वाला, म्हणून आपण याला म्हणलं मिथाईल अल्कोहोल. हे झालं याचं कॉमन नेम. ठीक आहे. मिथाईल अल्कोहोल. पण IUPAC म्हणते इतनी मेहनत मत करो, इसे कंडेन्स फॉर्म में लिखो और छोटा करो. मग त्याने सांगितलं काय करा, पॅरेंट कार्बन किती आहेत? 1 आहे म्हणून मिथ, सिंगल बॉन्ड म्हणून एन. ठीक आहे. आणि ग्रुप लागला म्हणून ऑल. हे दोन खटकतात, ये नहीं जमते है. हमें दो वॉवेल्स एक दूसरे के साथ नहीं चाहिए, म्हणून आपण इथे याला ड्रॉप करतो आणि OL लावतो. आता याचं नाव म्हणलं मिथेनॉल. आता मिथाइल अल्कोहोल, मिथेनॉल रिप्रेझेंट द सेम कंपाऊंड. तर परीक्षेत कधी कधी मिथाइल अल्कोहोल म्हणलं आणि मिथेनॉल म्हणलं तर दोघं कन्फ्यूज होऊ नका. याच्यासाठी एवढी मरमर आहे. समजला हा पहिला मुद्दा. तर हा झाला पहिला फंक्शनल ग्रुप. पण याच्या प्रॉपर्टीज तुम्ही अजून पुढे शिकता हायड्रोकार्बन्स नावाच्या चॅप्टरमध्ये 12 स्टँडर्डला. पूर्ण असं याच्या रिॲक्शन्स असतात. आणि मग याचे इंडस्ट्रियल लेवलचे ऍप्लिकेशन्स काय आहेत. हे कसं आता जसं आपण पाहतो पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करतात. बघा इथेनॉल. आता तो इथेनॉल आपल्याला मिळतो कुठून? ऊसाच्या मळीपासून. म्हणून हे जे ऊस उत्पादक असतात शेतकरी, ऍक्च्युली त्यांना खूप जास्त फायदा आहे. याच्यापासून आपण अजून नवनवीन टाईपचं इंधन बनवतो. तर आपले जे आपले ट्रान्सपोर्ट मिनिस्टर नितीन गडकरी, त्यांनी ते सांगितले की इथेनॉल वर शेतकऱ्यांना खूप पैसा कमवायची संधी आहे. ती टेक्नॉलॉजी आता चायनाने खूप डेव्हलप केली, इंडियात पण आता ती आलेली आहे. तर पुढे चालून आपल्या शेतकऱ्यांना जे ऊस उत्पादक आहेत, आणि महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेशमध्ये ऊस खूप जास्त येतो. ठीक आहे. आता मी जॉग्रफीत कधी पाहिलं असेल तर आपल्या इथे ऊसाचं उत्पादन सगळ्यात जास्त ऊस जो येतो ना महाराष्ट्रात पण येत नाही. ऊसामध्ये नंबर 1 ला UP आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. ऊसामध्ये. आणि आपण म्हणतो आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये ऊस पण येतो, ज्वारी पण येते, तांदूळ पण येतो. पण राईस मध्ये नंबर 1 ला वेस्ट बेंगॉल आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. हे माहित पाहिजे तुम्हाला, बेसिक्स आहे ते. तर महाराष्ट्र कुठं प्रसिद्ध आहे? ज्वारीची भाकरी खाण्यात. ठीक आहे. म्हणून आपल्याकडे ज्वारी सगळ्यात जास्त आहे. असो, आता मी सायन्स मधून तिकडे जॉग्रफीत जात नाही. तर CH4 मध्ये आम्ही एका H ला काढलं आणि तिथे काय टाकला? OH टाकला. त्याचं नाव काय झालं? फॉर्म्युला काय झाला? CH3OH. कॉमन नेम काय झालं? मिथाइल अल्कोहोल. आणि IUPAC नेम काय झालं? मिथेनॉल.
आता एक देतो, तुम्ही सांगता. किती हुशार आहात पहा बरं. ठीक आहे. आता याचं मला सगळं सांगता आलं पाहिजे परीक्षेत. याचं आधी बेसिक नाव सांगा. बघा, फॉर्म्युला आधी हा कोणता फॉलो करतोय? हा CnH2n+2 ला फॉलो करतोय. फॉर्म्युला म्हणलं तर ब्युटेन म्हणाले. जे म्हणलं ते सोडून दुसरीच गाडी पळवतात. फॉर्म्युला म्हणलं, अरे साधं इतकं शुद्ध मराठी शिकवतो मी. C4H10 सरळ अर्थ आहे CnH2n+2. याचा आधी बेसिक नाव. तोडफोड करायच्या आधी. हे की नाही? आता एका कार्बनला हाकला. कार्बनला नाही, हायड्रोजनला. तर इथं कोण येईल? H9 होईल ना? आणि एक जागा कोण घेईल? OH. सर मग हा अल्काइल ग्रुप आहे की नाही? काय वाटते? आहे की नाही? तुमचं काय म्हणजे काय जाऊ द्या, माहित नाही. हा पण अल्काइल ग्रुपच आहे. ठीक आहे. हा अल्काइल ग्रुप आहे, याचं नाव होईल ब्युटाइल. जसा मिथाइल आहे तसा ब्युटाइल. एक गोष्ट लक्षात घ्या, नीट ऐका. तुमच्या डोक्यात आहे CH3 म्हणजेच अल्काइल, म्हणून तुम्ही कन्फ्युज आहे. CH3 तर मिथेन पासून आलाय ना. याचा काय दोष आहे? हे पण त्याचाच भाऊ आहे. होमोलोगस सिरीज आहे ही अल्केनची होमोलोगस सिरीज आहे. त्याच्यामुळे हा पण मिथाइल ग्रुप आहे, डोंट वरी. तर याचा कॉमन नेम काय होईल? ब्युटाइल अल्कोहोल. आता हा म्हणते एवढं नका देऊ रे, याला लिहा ब्युटेनॉल. बस झाला, त्याच्यापेक्षा जास्त नको. समजलं? एवढंच आहे. एवढं लिहिला तरी नैया पार आपली. तर पहिला फंक्शनल ग्रुप अल्कोहोल. पुन्हा पुन्हा घ्यायचं काम पडू नये. आताच हळूहळू सांगतो. आगे बढो. आता ह्याच्यानंतर जो आमचा दुसरा ग्रुप असतो, दॅट इज अल्डिहाइड्स. या प्रत्येक नावाचा एक चॅप्टर आहे 12वीला. या प्रत्येकाचा एक चॅप्टर आहे. हे इतकं चॅप्टर आहे. चला, अल्केनचा फॉर्म्युला सांगा. HCnH2n+2. फंक्शनल ग्रुप काय करणार? एका हायड्रोजनला स्वाहा करणार, तर तो म्हणणार हायड्रोजन गायब. सेम इथपर्यंत स्टोरी सेम आहे. आता आम्हाला काय करायचंय? याच्यासोबत कार्बन असतो, इकडे कार्बन जोडतात, ऑक्सिजन सोबत डबल बॉन्ड, हायड्रोजन आहे. कार्बन दिसला की त्याची व्हॅलेन्सी पूर्ण करण्यावर भर द्यायचा. एका कार्बनच्या आजूबाजूला 4 रेषा आल्याच पाहिजे. 4 डायरेक्शनला आल्या तर पर्याय हायड्रोजन शिवाय नाहीये. जर आम्ही म्हणलं नको, आम्हाला एक हायड्रोजन नकोच आहे, नको तर नको, मला काय करायचं? उडाला. एक हायड्रोजन गेला म्हणजे बॉन्डच गेला. मग आता ह्याचं पोट कुठं भरल? ह्याचं पोट नाही भरत ना. मग आपण म्हणू, हा सर काम करा, हायड्रोजन काढून ऑक्सिजन लावू. अरे होते असे, तुम्हाला तुमच्या वर्गात मित्र सापडतील असे. त्याला एवढं सांगितलेलं असते, हायड्रोजन काढून काहीतरी बसवा तिथं. ते बरोबर फॉलो करते. एच काढते आणि ओ ठेवते. पण त्याला हे कळत नाही, ओचं कसं पोट भरल? ओची व्हॅलेन्सी 2 आहे. केमिस्ट्रीमध्ये हेच प्रॉब्लेम आहेत. तर सगळ्यात आधी तुम्हाला ते डबडं माहित पाहिजे, पिरियॉडिक टेबल. ते सगळं माहित पाहिजे. कळलं का? आणि त्याच्यानंतर सगळ्याच्या व्हॅलेन्सीज माहित पाहिजे. तर ही स्टोरी अशी चालते बेटा. असा एकटा ऑक्सिजन लावता येत नाही कुठे नेऊन आपल्या. हे काय व्हायले? हो रे. चला, तर आपण इथे कार्बनचंही पोट भरायचं आणि ऑक्सिजनला हेल्प झाली पाहिजे, म्हणून केमिस्ट लोकांनी सांगितलं, काम करा, कार्बनच्या 4 रेषाच्या 2 इथं द्या, इथं ओ लावा. तर ऑक्सिजन जेव्हा जेव्हा कार्बन सोबत जोडाल, तेव्हा 2 रेषा लावूनच जोडायला शिकायचं. कळलं का श्रीनिवासा? हा, कुठे गेला तरी तेच करायचं बेटा, आपलं डोकं एक्स्ट्रा नाही लावायचं. आता इथे कार्बनचं पोट भरलं, ऑक्सिजनचंही भरलं, काही अडचण नाही. कारण बघा, ऑक्सिजनची व्हॅलेन्सी कंप्लीट झाली, तर मग ऑक्सिजन तिकडे कोणासोबत कनेक्टेड? ते कंपाऊंड नुसार चढ, त्याचं काहीतरी वेगळं कंपाऊंड राहील. या गोष्टी चालत राहणार, त्याच्यामध्ये आपल्याला काही इलाज नाहीये. चलो, अब हम एक काम करेंगे. एक फॉर्म्युला लिहितो मी. CH3CH. कोण आहे रे बाबा हा? चला, एक काम करा, C3 घ्या, तर H काय येईल? 8 येईल. C3 सोबत H8 येतो.
हे बघा, हे 1 व्हायच्या आधीचा फॉर्म्युला. आधी तो +2 असेल ना? हां. याचं नाव काय बाबा? 3 म्हणजे प्रोप. तर हा प्रोपेन आहे. एन आहे, एन. बरं. एन केन प्रकारेन. आता एकाला काढा. हाइड्रोजन करा इथे 7. अब क्या होगा? आता स्ट्रक्चर असं लिहा. आता असं स्ट्रक्चर लिहा. ह्याच्यासोबत कोणाला जोडा? बघा, COH किंवा CHO असंही चालते. डोंट वरी. COH लिहा किंवा CHO लिहा. तर हा जो इथे पूर्ण कनेक्टेड दिसतो, एका हायड्रोजनला रिप्लेस केलं नाही ना, तर याचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला इथे झाला. आता सांगा याचं नाव काय होईल? याचं नाव आपण आता डायरेक्ट IUPAC नाव लिहूया याचं. ठीक आहे? बाकीचे कॉमन नेम तुम्ही थोडंसं अल्कोहोलिक ग्रुपमध्ये लक्षात ठेवा. मिथाइल वगैरे असल्यामुळं. इथे याचं नाव आता कसं येतं बघा, IUPAC मध्ये. मध्ये-मध्ये बोलू नका. हा कोण आहे? प्रोप आहे. पॅरेंट कार्बन 3 आहेत. म्हणून प्रोप. सिंगल बॉन्ड एन आणि एन सोबत ई होता. आता ह्याचा जो सफिक्स असतो तो अल. अल असतो. ऑल नाही. अल. एल. अल्डिहाइडचा एल घेतलेला आहे. तर याला आपण लिहिताना इथे ड्रॉप करतो. कोणाला? ई ला ड्रॉप करतो आणि ह्याच्या जागी लिहितो एल. प्रोपेनल. प्रोपेनॉल वेगळं, प्रोपेनल वेगळं. हा झाला अल्डिहाइड ग्रुप. एक काढतो. नाव सांगता आलं तर सांगा. याचं नाव कीटोन मध्ये इथं 1 लावतो. कळलं का रे? आता एक स्ट्रक्चर काढतो बेटा. त्याचं नाव सांगता आलं तर सांगा. CH3 लक्ष द्या. आणि मी काय काय चेंजेस केले त्याच्याकडे पण पहा. पुन्हा CH3. ठीक आहे? आणि इथे O. फॉर्म्युला पहा. CnH2n+1. एक हायड्रोजन रिप्लेस करा. आता हा जो रिप्लेस केलेला असतो, इथे एक कार्बन लावा आणि इथे CnH2n+1. बघा, याचा आणि याचा फॉर्म्युला मॅच होतोय. आन्सर मग मध्ये कार्बन आरामात बसवलाय. काही अडचण नाही. त्याच्या डोक्यावर एक ऑक्सिजनचा डबल बॉन्ड देऊन टाका. आता ऐका. आता ऐका. आता सगळ्यात मेन गोष्ट आहे. कार्बन सोबत असे 2 स्ट्रक्चर दिसतील. इथे सगळ्यात जास्त कन्फ्युजन होतं या पूर्ण चॅप्टर मध्ये. हे ओळखता नाही आलं तर तुमचा गॅरंटी मार्क जाणार इथे. असे 2 स्ट्रक्चर पाहिजे. कार्बन सोबत जर इकडून O आणि इकडून H असेल, तर तो अल्डिहाइड ग्रुप असतो. कळलं? तुम्ही जर मागे आलात तर बघा, कार्बन सोबत वर ऑक्सिजन आणि इकडे हायड्रोजन आहे. अल्डिहाइड ग्रुप असा ओळखायचा. आणि जर कार्बन सोबत फक्त ऑक्सिजन आहे, इकडे हायड्रोजन नाहीये, दुसरं काहीतरी असेल, जसं इथं CH3 आलं बघा. आणि इकडे कोण आहे? इकडे काहीतरी आहे. फक्त एक फरक असतो एका हायड्रोजनचा. जर ऑक्सिजन डबल बॉन्ड होऊन जर एक सेपरेट हायड्रोजन जोडलेला असेल, तर तो अल्डिहाइड ग्रुप असतो. आणि जर हायड्रोजन नाही, फक्त कार्बनचा डबल बॉन्ड आहे ऑक्सिजन सोबत, तर तो कीटोन ग्रुप असतो. एवढाच फरक आहे दोघांमध्ये. हा फरक ओळखलात ना, तर रॉंग नाही होणार. कळलं? चला, याचं नाव सांगता आलं तर सांगा मग आता. ठीक आहे? पॅरेंट कार्बन बघा 3. 3 आहे. तर प्रोप. ठीक आहे? प्रोप. सिंगल बॉन्ड एन. आता ऍक्च्युली हा प्रोपेन होता. आता बघा, प्रोपेन आहे ना, तर हा शेवटचा ई काढा आणि सफिक्स लावा ONE. प्रोपेनन. प्रोपेनन असं याचं नाव होईल. तर प्रोपेनॉल, ऑल, अल्कोहोलिक, प्रोपेनल, अल, अल्डिहाइड, प्रोपेनॉन, ऑन, कीटॉन किंवा कीटन, कीटोन असं म्हणा. तर प्रोपेनॉन या पद्धतीने याचं नाव होईल. समजलं? अजून एक स्ट्रक्चर काढतो. सांगता आलं तर सांगा. परीक्षेत अशी येतात बेटा. तुम्हाला त्रास द्यायचा माझा कोणताही उद्देश नाही. बस थोडं अजून.
अरे काय अवघड नाही, तुम्ही सहज सांगू शकता. 1, 2, 3, 4, 5, 6. बघा म्हणलं तुम्ही खूप हुशार आहेत. मला माहिती आहे. 6 कार्बन पॅरेंट हेक्सेन. ठीक आहे. हेक्सेन आणि ऑन. हेक्झेनॉन. हेक्झेनॉन. तर झेनॉन म्हणू नका, ते वेगळा झेनॉन आहे. ते झेनॉन हा आहे आपल्या पिरियॉडिक टेबल मधला नोबल गॅस. तो वेगळा. हा फक्त उच्चारात आलेला आहे. हेक्झेनॉन ऑन. समजे कुछ? अशा पद्धतीने चालतं. बरं. ह्याच्यात एक चांगली गोष्ट आहे. ती पण सांगतो तुम्हाला काय. बरं याचं नाव जर मी कॉमन नेम मध्ये द्यायचं ठरवलं तर काय येईल? याच्या नावामध्ये एक गोष्ट आहे. बरं याच्यात मिथाइल ग्रुप आहे? आहे. बरं ब्यूट केव्हा म्हणतात? ब्यूट 4 असेल तर. आता एक काम करा, नीट ऐका. हे 2 सोडून द्या. बघा मी काय सांगाल लक्ष द्या. CH3 दिसला, तो झाला मिथाइल ग्रुप. मिथ आहे ना? मिथ आहे. नीट बघा. आणि याच्यात उरलेले 4 कार्बन आहेत. तर पॅरेंट कार्बन मध्ये 4 दिसतात. हा ब्यूट आहे. हा ब्युटाइल आहे. कळलं? आणि हा मिथाइल आहे. आणि पॅरेंट मध्ये एकूण आणि कोणता ग्रुप लागलेला आहे? कीटोन. तर याचं नाव कसं आहे ते बघा. आधी मिथाइल कधीच लिहित नाहीत. आधी मेन कार्बन चेनचा विचार करा. तर याचं आधी नाव येते ब्युटाइल, मग एक आहे मिथाइल, मग आहे कीटोन. तर ब्युटाइल मिथाइल कीटोनचंच नाव आहे हेक्झेनॉन. आता डोक्याला हा किती ताप आहे दिसलं? सो वी लीव दॅट मेथड, कॉमन नेम मेथड, अँड वी ऍक्सेप्टेड IUPAC. त्यानं किती सोपं केलं. किती लिहायला, किती शाई वाया घाला, किती डोकं खराब करायला, पुन्हा शोधायला म्यूट कुठं, म्यूट कुठं. एवढं परेशान होऊ नका. मेन कार्बन किती? 6. सगळीकडे सिंगल बॉन्ड. याला धरू नका इन म्हणून. परत परत सांगतो. सगळीकडे सिंगल बॉन्ड. तर हेक्झेनॉन. हेक्झेनॉन. आता जेव्हा जेव्हा तुम्हाला ऐका बेटा मी काय बोलतोय, या टाईपचं स्ट्रक्चर दिसेल. हा कोण आहे? अल्डिहाइड. आणि हा आहे कीटोन. व्हेरी इम्पॉर्टंट. हे सगळ्यात जास्त कन्फ्यूज करतं मुलांना. ठीक आहे. आणि ज्यावेळेस COOH लागतो, म्हणजे O2 असतात. O2 इथे O एकच आहे हा. COOH लागतो, तो असतो कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि त्याचं सफिक्स असतं नॉइक. इथेनचं इथेनॉइक. या पद्धतीने ऑइक. OIC. ठीक आहे. आता पहा, आपल्या सिलेबस नुसारच मी सांगतोय. सो लेट्स मूव्ह टू नेक्स्ट, कार्बोक्सिलिक ऍसिड. तेवढ्यासाठी आता वेळ नको परत घालायला. तर कार्बोक्सिलिक ऍसिड हे आम्हाला काय सांगतो? फॉर्म्युल्याकडे या. मेन अल्केनचा फॉर्म्युला बघा. ही नवीन मेथड आहे आपल्याला समजून घेण्यासाठी. 2n+2 लिहितो. एक काढून टाका, 1 करा आणि ह्याला जोडा COOH. हा याचा फॉर्म्युला. याचा सफिक्स आहे ऑइक आणि पुढे कंपल्सरी लिहायचं ऍसिड. हा नेहमी ऍसिड बनवतो. नेहमी ऍसिड बनवतो आणि म्हणून याचं नावातच आहे कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजे याच्यामध्ये हायड्रोजन फॅक्टर मेन आहे. डिसोसिएशन जे होतंय हायड्रोजनचं जास्त आहे. ठीक आहे. डिसोसिएशन थिअरी तुम्ही शिकला असताल मागे. मी शिकवली होती एकदा. डिसोसिएट होणं म्हणजे काय? म्हणजे सेपरेट होणं, आहे की नाही? छान. आता तर आपण एक नाव पाहूया काय देता येईल ते. आता ह्याच्यात एक कन्फ्युजन असते हा. ऐका बेटा. आता काही मुलं कन्फ्यूज होतात. सर्व एज दिसलं, ऑल. हे वर एक बसले डोक्यावर भूत, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. आता कन्फ्युजन टाळण्यासाठी सेम एक्झाम्पल तुम्ही आता असं पहा.
आता या कार्बनचं पोट भरायचं ना, तर आम्हाला काही ना काही जुगाड करावं लागेल. म्हणजे आता इथं जर मी OH ठेवला, इथे कुठेही दुसरा O डबल बॉन्डमध्ये नाहीये. तर मे बी हे सगळं करा. तुम्ही फक्त OH पाहिला तर तो ऑल आहे. ठीक आहे. पण आता OH सोबत एक O पण आहे. तर तुम्ही बघा एक C आहे, OOH, COOH 2 ऑक्सिजन. या 2 रेषा म्हणजे 2 ऑक्सिजन नाही. ते व्हॅलेन्सी आहे. नाहीतर हां सर 3 ऑक्सिजन. इथले 2, इथला 1. आपलं कुठे ॲडिशन सुरू होते. ठीक आहे. तसं काही करू नका डोकं लावून. आता याचं नाव सांगा. बघा पॅरेंट कार्बन 2. हे स्ट्रक्चर असं का लिहितात? पॅरेंट कार्बन तुम्हाला आयडेंटिफाय करणं सोपं जावं. समजलं? तर हा इथं आहे. मेन कार्बन चेन 2. इथ इथे नॉइक ऍसिड. तर हे त्याचं स्ट्रक्चर आहे. तर एका पद्धतीने तुम्ही याला रिकॅप मध्ये या. पहिला ग्रुप अल्कोहोल फॉर्म्युला CnH2n+ आणि इथे लावला OH. छान. सफिक्स ऑल. हे माहित पाहिजे. आता एवढा खेळ खेळायचा आपण. उसके बाद है अल्डिहाइड फॉर्म्युला CnH2n+ केला. इथे घेतला कार्बन, वर लावला O, इकडे लावला H, Al, अल. उसके बाद कीटोन CnH2n+1 CO. आता पुढे काय लावू नका. ये हो गया 1 आणि छानपैकी कार्बोक्सिलिक ऍसिड. ऍसिड लिहायचं याच्यासोबत नेहमी. H2n+1. अब क्या लगाएंगे? C, इकडे लावला OH, वर लावला O. बस ह्याच्या बाहेर आता तुम्हाला काही येणार नाही. फंक्शनल ग्रुप कळलं? तर या पद्धतीने फंक्शनल ग्रुप लक्षात ठेवा. आपण या सगळ्या फंक्शनल ग्रुप वरून उद्या याची होमोलॉगस सिरीज लिहू आणि या चॅप्टरचा लास्ट पार्ट राहतो केमिकल रिॲक्शन्स. उद्या आपण सगळ्या रिॲक्शन हे समजून घेऊ. मग आपला मला वाटते आपला चॅप्टर इथे संपतो. हा आहे ना मिसिबल. हा सॅपोनिफिकेशन. काळजी करू नका सांगतो. साबणीकरण. पुन्हा तुम्हाला हे पण आहे हायड्रोजिनेशन पण आहे. ते सगळे येते काही काळजी नाही.